ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहावे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. परमार्थ सिद्ध होण्यासाठी अनेक मार्ग संतांनी सद्गुरूंनी सांगितलेले आहेत. त्या अंगाने आपण गेले बरेच मंगळवार चिंतन करीत आलो आहोत. ध्येय आपलं एकच असलं पाहिजे, ते म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान आपल्या आचरणातून प्रकट झालं पाहिजे. लक्षात घ्या. जोपर्यंत आपल्या आचरणात सद्गुरूंचं ज्ञान प्रकट होत नसेल किंवा त्या ज्ञानातून आपलं आचरण प्रकट होत नसेल, तोपर्यंत आपण सद्गुरूंचे खरे भक्त नव्हे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की सद्गुरू भक्ती असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो, त्यावेळेला बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की सद्गुरूंचं आपण खूप गुणगान गातो आणि मग आपण खूप मोठे भक्त आहोत, असं एक भाव बऱ्याच साधकांकडे असतो. म्हणजे आपण खूप मोठं गुणगान गायलं म्हणजे आपण खूप मोठे भक्त झालो, हा एक अहंकारच असतो. खरं सांगायचं तिथे अहंकार दूर करण्यासाठी आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत. तिथेच आपण ज्ञानाचा अहंकार करतो की आपण मोठे सद्गुरूंचे भक्त आहोत, हा अहंकार करतो. त्यामुळे सद्गुरूंचं भक्त आहोत हा अहंकार कसा, असाही प्रश्न प्रत्येकाला पडेल. तेव्हा माझेच सद्गुरू श्रेष्ठ आणि इतरांचे कनिष्ठ असा भाव ज्याच्याकडे आहे तो अहंकारी आहे. महत्वाचा मुद्दा. सद्गुरूंना फक्त देहाच्या अपेक्षेत पाहून माझा सद्गुरू श्रेष्ठ आणि इतर सद्गुरू काय सांगतात माहीत नाही, इतर पंथाच्या सद्गुरूबद्दल नावं ठेवण्याचा एक बऱ्याच लोकांचा भाव असतो आणि त्याच्यातून ते खरं म्हणजे सद्गुरूंचा अपमानच करत असतात. सद्गुरू तत्व असं जेव्हा आपण म्हणतो, ते तत्व अनंत स्वरूप आहे. अनंत स्वरूप तत्व सर्वसाधारण साधकाला कळण्याच्या पलीकडचं आहे खरं सांगायचं. पण ह्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी सगुण साकार सद्गुरूला शरण जाणं हा एक साधा सोपा मार्ग आहे. सद्गुरू नेहमी म्हणायचे आणि सद्गुरूंना शरण जाणं लोटांगण घालायचं नाही असं प्रबोधनातून नेहमी सांगतात. पण सर्वसाधारण माणसाचा भावच असं असतो की सद्गुरूंचे चरण की त्या चरणावर डोकं ठेवलं एक शरणागतीची एक पहिली पायरी आहे. त्यांनी जरी सांगितलं तरी आपला भाव काय, हे प्रत्येक साधकाने आपली भक्ती कशी आहे ह्याच निरीक्षण परीक्षण केलं तर ती भक्ती कशी आहे ती कळते. मोठमोठी वाक्य आपण म्हटली, संतांनी खूप गौरव केलेला आहे सद्गुरूंचा, सद्गुरू तत्वाचा. एकनाथ महाराज म्हणा, श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, अनेक संत. आणि ते संत सद्गुरूंचं वर्णन केल्याच्या पुढे कधी ग्रंथ लिहिलेलेच नाहीत असंही आपण म्हणतो. ती वाक्य आपण म्हटली म्हणजे आपण खूप मोठे सद्गुरू भक्त झाले असाही एक समज तिथे विद्वत्तेचा असतो बऱ्याच लोकांचा. मी आणि सद्गुरू
ह्यामध्ये माझं नातं काय आहे ते ज्या साधकाला कळतं त्याला दुसरा कोण काही कळू शकत नाही. सद्गुरू भक्ती फक्त मी म्हणणारी हा जो जीव आहे आणि सद्गुरू हा देव आहे, ह्या दोघांमधलं नातं आणि तिथे जग कुठेच उरत नाही असं जर असेल तर ती सद्गुरू भक्ती असते. लोक माझ्याकडे बघतात कसे, मग मी असा कसा वागेल, अशा भावातून जर कोणतरी सद्गुरू भक्ती करत तर ती ऍक्टिंग असते सद्गुरू भक्ती. आपण मोठमोठ्या गोष्टी किंवा मोठमोठी गाणी म्हटली म्हणजे आपण सद्गुरू भक्ती केली असाही अनेक लोकांचा गैरसमज आहे. लक्षात घ्या, म्हणजे सद्गुरू भक्ती आणि सद्गुरूंचं महात्म्य, सूर्याचं महात्म्य आपण काय सांगायचं? सूर्य तेजस्वी आहे, सूर्य असा आहे तसा आहे, तो आहेच. तू त्याच्यासारखा कसा होणार हे पाहायचा प्रयत्न कर. तिथे सद्गुरू आणि सद्गुरूची भक्तीचा संबंध आहे. आपल्याला सद्गुरूंच्या चरणीच राहायचंय, पण सद्गुरूंचं ज्ञान आपल्या ह्या शरीरातून प्रकट झालं पाहिजे, वाचेतून प्रकट झालं पाहिजे, विचारातून प्रकट झालं पाहिजे, आचरणातून प्रकट झालं पाहिजे. ही जाणीव जर आपल्याला होत असेल तर आपली खरी ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करण्याला लायक आहोत. आपल्याला आपला विचार, आपण उच्चार कसे करतो, आपण आचरण कसे करतो, सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर करतो की नेहमीसारखं जसा पूर्वी होता तसा आता आहे? सद्गुरूंच्या जवळ येण्यापूर्वी आपण अहंकाराने भरलेले असतो. सगळीच माणसं भरलेली असतात, असं काही नाही. आपण म्हटलं की आपण सगळी माणसं, जीवभाव म्हणजे अहंकार असतो. सद्गुरूंना जेवढ्या वेळेला आपण पाहतो, सद्गुरूंचं ज्ञान किंवा त्यांचे प्रबोधन किंवा त्यांचे ग्रंथ ज्या वेळेला आपलं त्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तर ती नुसती वाक्य पाठ केली म्हणजे झालं नाही. तिथे त्यांनी दिलेलं ज्ञान आपला भाव झाला पाहिजे. साधक म्हणजे आपण म्हणतो दरवेळेला आपण इथे जे जमवतो हे साधकांना जमवतो. आपल्याला गर्दी नाही करायची कोणाची. खूप गर्दी झाली म्हणजे आपण खूप मोठे झालो असा काहीतरी प्रश्न लोकांचा एक समज असतो. अरे याच्यातले 5 जण जरी तयार झाले तरी मोठी सद्गुरू सेवा झाली म्हणून आपल्याला प्रत्येकाला तळमळ लागली पाहिजे. ज्या वेळेला गोंदवलेकर महाराज जाण्याच्या अगोदर काही दिवस एकदा आपल्या शिष्याला, अरे मी तर केशर द्यायला बसलो होतो पण सगळी इंग्रजीची गिरायक निघाली असं वाक्य त्यांच्या मुखातून आले. कोण? गोंदवलेकर महाराज. म्हणजे सद्गुरू म्हणतो, संतांचं महात्म्य ज्यावेळेला म्हणतो तर त्यांचं हे वाक्य होतं, तर मी केशर विकायला बसलो होतो. विकायला म्हणजे द्यायला बसलो होतो, पण लोक हिंग जिऱ्याची गिरायक आहेत म्हणून तो हिंग आणि जिरं मागायला आले. आपल्या सद्गुरूंचं सुद्धा तसंच. ते केशर काय ते प्रत्यक्ष देव द्यायला बसले होते. आम्ही फक्त आपला मोठेपणा कसा दिसेल आणि आपला मोठेपणा कसा असेल अशाच लोकांची गर्दी करून बसलो तिथे. अरे एवढं द्यायला बसलेलं आहे त्याचं कधी कधी सद्गुरू उद्वेगाने म्हणायचे, अरे माझ्याबरोबर हे ज्ञान जाता कामा नये. सद्गुरूने बोललेली वाक्य, कारण त्यांना कळत होतं की लोक आत्मसात करण्यासाठी जी तळमळ पाहिजे असते ती तळमळ निर्माण होणं हे साधकाचं पहिलं लक्षण आहे. तळमळ झाली म्हणजे मला एक ज्ञान हवंय. सद्गुरूंची भक्ती म्हणजे काय? सद्गुरूंची भक्ती म्हणजे त्यांचं ज्ञान. हे ज्ञान ज्यावेळेला आपल्याकडे प्रगट व्हायला लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण सद्गुरूचे भक्त असतो. म्हणून सद्गुरू हा देव असं सर्वजणच म्हणतात, पण सद्गुरू हा देव म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत साधक तिथे शरणागत होत नाही तोपर्यंत त्यांना ते कळणारच नाही. आपण बाह्यांगाने सद्गुरूंना बऱ्याच वेळेला पाहतो, बाह्यांगाने त्यांचं बोलणं ऐकतो, पण ते आपल्याला त्यांच्या प्रत्येक सहज बोलून ती तोची उपदेश म्हणून त्यांचं नुसतं त्यांच्याकडे तो साधक जो असतो तो नुसतं पाहत असतो. ते काय बोलतील, ते जसे बसतील तसे सांगतील,
ते सगळं ज्ञान आत्मसात करायला जो साधक बसतो तो खरं त्या ठिकाणी त्याची भक्ती चालू होते. भक्ती म्हणजे नुसती फुलं वाहिली, नमस्कार केला, ती पहिली पायरी आहे. वाईट काहीच नाही, चांगलंच आहे. पण त्याच्या पुढे जाता आलं पाहिजे की सद्गुरू सहज बसलेले आहेत, तर त्यांच्यासमोर नतमस्तक होऊनच उभं राहता आलं पाहिजे. ते जे काही बोलते ते फक्त ऐकण्यासाठी आपले कान आतुर झाले पाहिजे, आणि ते जे सांगितले ते आपल्या अंतःकरणात मुरवत राहिलं पाहिजे. ते आपल्या मुखातून परत बाहेर आलं पाहिजे, आपल्या आचरणातून बाहेर आलं पाहिजे. आणि त्यावेळेला ही भक्ती होत असते. बरं, भक्ती कळत नाही. सर्वसाधारण भक्ती आपण करतो, पूजा अर्चा करतो, व्रतवैकल्य करतो, किंवा तीर्थयात्रा करतो, किंवा प्रार्थना म्हणतो, की आपल्याला वाटतं आपण भक्ती केली. हे सर्व जे करायचं आहे ते आपल्या आचरणात, आपलं आचरण शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि ते जेव्हा हे अंतःकरण शुद्ध झालं तर लक्षण काय? साधं आहे. तुकाराम महाराज सांगितलंय, काय सांगितलंय त्यांनी? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजन. सद्गुरु पूजनाचं वर्म हे आहे की आपल्याला कोणाबद्दल मत्सरच येता कामा नये. द्वेष तर पुढची गोष्ट. असूया येते माणसाच्या मनात, त्याच्यातून मत्सर निर्माण होतो, मत्सरातून द्वेष निर्माण होतो. जीवभावात हा द्वेष फुटकारत असतो. सद्गुरूंच्या जवळ आल्यानंतर तो द्वेष हळूहळू कमी होतो आणि मत्सरामध्ये. तुम्हाला मत्सरामध्ये कसं तर बघा, संतांची सगळी चरित्र. नारायण माऊलींचे पण मत्सर करणारे त्यांचे साधक होते. आपल्या महाराजांचे पण शिष्य सत्शिष्य म्हणणारे एकमेकाचा द्वेष करतात, एकमेकाबद्दल असूया व्यक्त करतात. डोळे उघडे करून बघितलं की लक्षात येतं की हा ह्याच्याबद्दल असा का वागतो, त्याच्यावर असूया आहे. आणि जे घालवायला तू आलास ते धरून तू बसलास आणि तू पण म्हणशील मी सद्गुरूंचा भक्त आहे, सद्गुरूंचा शिष्य आहे. डोळे उघडे करा, जागे व्हा. जिथे असूया आली आपल्या गुरुबंधूंबद्दल, आपल्या गुरु भगिनीबद्दल, तिथे मुखातून जर अनिष्ट जर काही वाक्य येत असतील तर आपण आपल्या सद्गुरूंचा खूप मोठा अपमान करतो आहोत, हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध होणं ह्यासाठी आपण सद्गुरूकडे आलेलो आहोत. देव कधी मिळेल म्हणजे देव मिळेल म्हणजे देवात दिव्यत्वाची अनुभूती कधी होईल, हे खरं वाक्य. देव कधी मिळेल हा सर्वसाधारण माणसाचा प्रश्न असतो. आपल्याच अंतरात असलेल्या देवाची अनुभूती आपल्याला कधी होईल? ज्यावेळेला हे अंतःकरण शुद्ध होईल तेव्हा. आणि हे अंतःकरण शुद्ध करण्याचं काम करणारा एकच असतो, तो म्हणजे सद्गुरू असतो. आपण सद्गुरूकडे आल्यानंतर सद्गुरू जे जे मार्गदर्शन करत असतात ते आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी असतं. आपलं काही मोठेपणा करण्यासाठी काहीच नसतं. आपण उरायचंच नाहीये. मी हा उरता कामा नये, उरला उरे विठ्ठल असं दरवेळी महाराज म्हणायचे ना. त्याचा अर्थ उरला उरे हे सद्गुरूचं ज्ञान, त्या ज्ञानाच्याच अंगाने आपलं सगळं जीवन असलं पाहिजे, चाललं पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणून सांगितलंय ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब. म्हणजे नेमकं काय आहे? आपलं आचरण आपण त्या ज्ञानातून वागतो की न वागतो याचं निरीक्षण परीक्षण आपणच करायचं. कोणत्याही आपल्या गुरुबंधू गुरुभगिनी तर आहेतच, पण आजूबाजूच्या कोणत्याही लोकांबद्दल जर आपल्याला द्वेष येत असेल, राग येत असेल, मत्सर वाटत असेल, किंवा छोटीशी असूया जरी येत असेल तरी आपलं अंतःकरण शुद्ध नाही ह्याची जाणीव आपल्याला ठेवता येईल. लक्षात घ्या, हे मार्गदर्शन आपण का करतो आहोत? आपल्याला सुधारायचं आहे, कोणावर टीका नाही करत आहे आपण. सद्गुरू महान होते हे सांगायला लोक गरज नाहीये. त्यांचं जीवन ज्यांनी ज्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचं जे ज्ञान किंवा त्यांचे प्रबोधन अजूनही आपण ऐकतो आहोत, अजूनही त्याचा उपयोग होतो आहोत. हे सगळं आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आहे. तिथे आपला झेंडा मोठा उभा करायचा नाहीये किंवा आम्ही झेंडा घेऊन उभे राहतो नाही, कारण हा परमार्थ आहे. ते मी गेला पाहिजे आणि सद्गुरूच उरला पाहिजे.
हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मी आणि सद्गुरू हा माझा जो संबंध आहे, संबंध म्हणजे समबंध, सद्गुरू आणि शिष्य यांचा जो संबंध आहे तो संबंध असा आहे की जसं एखादी गुळाचा एखादा कण किंवा गुळाचे छोटस गोल आपण थोडस गुळ घेतो आणि दुधात टाकतो. बघता बघता तो गुळ विरघळत 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 दुधाशी एकरूप होतात. तसा शिष्य हा गुळासारखा असतो आणि तो जेव्हा सद्गुरूंच्या ज्ञानाच्या ठिकाणी शरणागत होतो तर त्याचा हा गुळपणा निघून जातो आणि उरतो तो सद्गुरूपण होतो. सद्गुरू भक्तीचं हे महात्म्य आहे, नुसतं शब्दाने मोठ्याने सांगता येत नाही. पण ज्यावेळेला आपण म्हणतो सद्गुरूंचं महात्म्य सांगितलं पाहिजे, ते खरं म्हणजे आपणच समजून घेता आलं पाहिजे की मोठमोठे आपण सद्गुरू शिष्यांच्या ज्या गोष्टी ऐकत असतो, जसं कल्याण स्वामी, रामदास स्वामी किंवा ब्रह्मानंद स्वामी आणि गोंदवलेकर महाराज, मोठमोठे शिष्य परंपरा आहे तशी बघायला गेलं तर, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, ही सगळी जी उदाहरणं आपण पाहतो की चांगदेव आणि ज्ञानेश्वर माऊली, बऱ्याच लोकांना माहितीच नसतं काय चांगदेव तो महाज्ञानी होता बाकीच्या अंगाने, फक्त आत्मज्ञान नव्हतं, बाकी सगळं ज्ञान होतं. तोही जेव्हा 16,000 वर्षाचा चांगदेव आणि 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली, वयाचा तिथे काहीच गोष्ट नसते. ज्ञानाच्या पुढे वय उरत नाही, जात उरत नाही, धर्म उरत नाही, पुरुष आहे की स्त्री आहे हेही उरत नाही. आपलं पुरुष पण विसरून आणि आपलं स्त्री पण विसरून जो साधक सद्गुरूला समर्पित होतो तो खरा भक्त असतो. तिथे मी स्त्री आहे, मी पुरुष आहे हाही भाव नसतो, कारण तिथे दिव्यत्व आहे. त्या दिव्यत्वाशी एकरूप होऊन राहणं ज्ञानाच्या अंगाने, लक्षात ठेवा. तिथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, हे जे सांगितलंय हे ज्ञानेश्वर माऊली सांगितलंय आपल्याला, आपण आपल्या महाराजांनी पण सांगितलेलं आहे, सर्व संतांनी सांगितलेलं आहे. ते ज्ञान म्हणजे त्यांचं सगळं जे मार्गदर्शन आहे जीवनाच्या अंगाने, त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. एवढं वर्ष का सांगतायत ते प्रबोधन? 1952 पासून अगदी शेवटचा दिवस येईपर्यंत त्यांची प्रबोधनं आहेत. कोणासाठी सांगितली? आपल्यासाठी. त्यांच्याकडे मोठेपण होतं म्हणून सांगितली नव्हे. आपल्याला सुधारायला पाहिजे, आपल्या शिष्यांनी सुधारलं पाहिजे म्हणून त्यांची तळमळ होती. गौतम बुद्ध ज्यावेळेस शेवटच्या त्यांचं निर्वाण व्हायच्या अगोदर एक साधक आला आणि मला म्हणलं नाही, गौतम बुद्धाच्या मुखातून मला साधना घ्यायची. त्यावेळेला ते आडवे असलेले गौतम बुद्ध बसले आणि त्यांना शेवटचा क्षणी ती त्यावेळेला सुद्धा साधना दिली. घडलेली गोष्ट आहे की त्यांना गौतम बुद्धाच्या मुखातूनच ते काय सांगतात ऐकायचं होतं आणि त्या साधकाने पुढे काय झालं माहित नाही. पण ती गोष्ट का सांगतोय की सद्गुरूकडे ही तळमळ असते की समोरच्याला हे ज्ञान मिळावं. शेवटच्या घटकेपर्यंत त्यांची ही तळमळच असते. पण ती मळमळ उरली तर तळमळ जाते. म्हणून आपल्या मनामध्ये मळमळ असता कामा नये. जे शिष्य जे कार्य करतात ते सद्गुरू कार्यच करत असतात, त्यांच्याबद्दल शंका घ्यायची आपल्याला काही गरज नसते. लक्षात ठेवा. आपण जे करतो आहोत ते सद्गुरू कार्य करतो आहोत, तर तिथे कोणाचं सर्टिफिकेट घ्यायची गरज नसते. कोणी आपल्याला सत्कार केला पाहिजे. सत्कार असं म्हणतात त्याचा विकार आहे. कार आहे ना, कार. सत्कार, सत्कार घेणाऱ्या माणसाला आपण कोणते मोठे झाल्यासारखं वाटतं. बोलताना पण नम्र होतो पण मनात मोठा असतो. म्हणून सत्काराच्या भानगडीत पडू नये. का? अहंकार वर आहे. लक्षात घ्या. सत्कार हा विकार का म्हणतो? त्याचा अहंकार असतो. निरंकाराला निरंकार, ज्याच्याकडे अहंकार नाही त्याला सत्काराची कसलीच आवश्यकता नसते, सर्टिफिकेटची कसलीच आवश्यकता नसते.
म्हणून परमार्थामध्ये कसलं सर्टिफिकेट नसतं. तिथे फक्त एकच सद्गुरू आणि मी हा जो संबंध आहे गुरु शिष्याचा, तो सर्वात महत्वाचा, तो श्रेष्ठ असतो. सद्गुरूंनी शिष्याला स्वीकारलेला आहे. शिष्य तर सद्गुरूंना लोटांगणच घालतोय, पण सद्गुरूंनी शिष्याला स्वीकारलं पाहिजे. आणि ज्या शिष्याला स्वीकारलं त्याला कोणाची तमा नसते. कोण काय बोलतो, कोण काय सांगतोय, कोण काय, ह्याचं त्याला पडलं नसतं. कारण तो आणि सद्गुरू एवढंच त्याचं नातं असतं. मी त्याला नातंही म्हणत नाही, त्याला आतो म्हणतो नाही. आतो म्हणजे आत्मतत्वाच्या अंगाने दोघं एकत्र असावे. दोन शरीर आणि एकच जाणी, असं जे सद्गुरू नेहमी वाक्य म्हणायचे, या हृदयचे त्या हृदय. इथे सद्गुरू ज्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतो, ते सद्गुरूंचं हृदय इतकं ज्ञानाने भरलं असतं, प्रेमाने भरलेलं असतं की त्या शिष्याला ते सहज आत्मसात करता येतं. पण त्यासाठी शिष्याला खूप शरणागत व्हावं लागतं. आपल्या अंतःकरणामध्ये जे अहंकाराचं मळ आहे, द्वेष मत्सर आहे, असूया आहे. बघा, सद्गुरूच्या जवळ जाणाऱ्याबद्दल लांब राहणाऱ्यांना असूया वाटते. काय बाई पुढे पुढे जातात म्हणायचे नाही, त्यावेळेस सद्गुरू समोर समोर असतात. पण त्यामध्ये असूया नाही. जे जातात ते पुण्यवंत आहे म्हणून बाबा हा हे जास्त पुण्यवंत आहे असं म्हणायला काही हरकत नव्हती. पण लोकांना असूया वाटत. आणि ते जे जवळ जातात त्यांना अभिमान वाटत, आम्ही सद्गुरूंच्या जवळ आहे. तेही अहंकार घ्यायचे, हेही अहंकार घ्यायचे. सुटायचा अहंकार नाहीच कोणाचा. आणि सद्गुरू म्हणजे माऊली. आई आपल्या अगदी मस्ती करणाऱ्या मुलालाही जवळ करते, गरीब अशा त्या मुलालाही जवळ करते. ती काय कोणालाच म्हणत नाही. प्रबोधनातून सांगायची, पण ते माझ्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी आहे हाच विचार असतो प्रत्येकाला. तुका माका नाही तुका. खरं म्हणजे प्रत्येक प्रबोधन माझ्यासाठी आहे असं ज्या साधकाचा किंवा शिष्याचा जर भाव असेल तर तो लवकर सुधारतो. सद्गुरू कधी कधी परखडपणे सांगायचे, उदाहरणातून काहीतरी स्पष्ट बोलायचे. डायरेक्ट सांगत नव्हते, पण प्रबोधनातून सांगायचे. पण ते आपल्यासाठी नाही, दुसऱ्या कोणासाठी. असंच सर्वसाधारण आपण चांगले आहोत. जेव्हा आपण चांगले आहोत, आपणच बरोबर आहोत असा ज्याचा भाव असतो ना, तो कधी सुधारू शकत नाही. आपल्याला सुधारायचं आहे हे ज्याला कळतं ना, तो सुधारतो. सद्गुरूंनी चुकलेलं दाखवलं तर तिथे शरणागतच व्हायला पाहिजे. ते रागच येता कामा नये. आपले सद्गुरू डायरेक्ट चुकलं म्हणून कोणाला सांगतच नव्हते. ते म्हणायचे, अरे चुकलं म्हटलं तर हा राहील की नाही शंका. कारण त्याला सद्गुरू त्याची काळजी होती, तो लांब गेलं तर त्याचं नुकसान होईल म्हणून. पण प्रबोधनातून बोलायची. पण प्रबोधनातून बोलल्यानंतर ऐकणाऱ्याचा भाव काय असायचा, तो कोणतरी चुकतो ना, तो असा बोलतो त्याच्यासाठी सांगतो तसा. अरे तुझ्यासाठी सांगताय ते कोणाला कळतच नव्हतं. म्हणून सद्गुरू आणि मी हा जो भाव असतो ना, तोच सर्वात श्रेष्ठ भाव असतो. देव भक्त असे द्वैत. द्वैत आहे, दोन देह आहेत, दोन वेगळे आहेत. अद्वैत न खंडिता. पण जरी असलं तरी तिथे अद्वैत आहे दोघांमध्ये. जिथे सद्गुरू शिष्याचा सद्गुरूकडे पाहण्याचा भाव आणि सद्गुरू शिष्याकडे कसा करतो, तो माझाच आहे म्हणून असलेला भाव, तेव्हा ते अद्वैत असतं. दोन दिसत आहेत पण एकच असतात. म्हणून देव भक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता. तिथं खंडन नाही अद्वैताचं, एकच आहे. दाखवी देवा अनंता, प्रार्थना ही तुला आता. हे जे मागणं आहे ना, ते मागणं आपल्याला असलं पाहिजे की सद्गुरू देहाने आज नाहीत म्हणून ते नाहीत असं नाही. ते तत्व आहे. ते तत्व जितकं श्रद्धेने मनापासून आपण त्याची उपासना करतो तर त्या तत्वाकडून प्रतिसाद हा मिळतोच. श्रद्धा पाहिजे, श्रद्धेने करत राहिलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपले जे गुरुबंधू भगिनी त्यांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची इच्छा असली पाहिजे. मीच पुढे जाईन, बाकीचे राहून दे मागे, असं असतं ना बऱ्याच वेळेला. बघा तुम्ही तीर्थयात्रेला जाताना शेवटच्या वेळेला जर कुठे देवळाकडे जायचंय, कुठे जायचंय, तो प्रत्येक पुढे जातो, माझा पहिला नंबर लागला पाहिजे. आणि बाकीचे मागे राहिले तरी चालेल, मीच पहिला नंबर लागला पाहिजे, मी पहिला आलो असं दाखवायची हौस असते. तो अहंकार असतो.
आपल्या बरोबर जे आहे ते सर्वांनी आपण बरोबर केलं पाहिजे, हा ज्याच्याकडे भाव होतो तो सद्गुरू भक्त. कारण हे ज्ञान पटकन कळायला कठीणच आहे. कितीही शब्दाने सांगितलं तरी ऐकणारा हा जीवभावातून असतो. मी देह आहे ह्या भावातूनच तो ऐकतो. आणि हे ज्ञान अद्वैताचं असतं. तिथे कोणच नाही, तू पण नाही आणि मी पण नाही, आहे ते एकच तत्व आहे, ह्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं. त्यामुळे जीवभावातून त्या देवभाव म्हणजे अद्वैत भावापर्यंत पोहोचायला सद्गुरूंच्या आधाराशिवाय पुढे जाता येणार नाही. लक्षात घ्या, सद्गुरू भक्ती म्हणजे काय? इथे सद्गुरूंची सतत शरणागती, सद्गुरूंचं अखंड स्मरण कशासाठी? ह्या अद्वैतापर्यंत पोहोचण्यासाठी. अद्वैत न खंडिता म्हटलंय ना, हा जो शब्द आहे हा स्वरूपानंदांचा शब्द आहे, लहान संताचा नाहीये. देवभक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता. हे दाखव म्हणाले. का दाखव? कारण जीवभावातल्या साधकाला हे कळणं नाहीये. त्याला फक्त तो रूपाच्या अपेक्षेत सद्गुरू भक्ती करत असतो. ज्ञानातून आपल्याला ती भक्ती केली पाहिजे, त्या दिव्यत्वाशी एकरूप होण्याची भक्ती केली पाहिजे. ते जीवभावातल्या साधकाला पहिल्यांदा काही कळतच नाही. तो फक्त वरवरची भक्ती करत असतो. सद्गुरू सांगताय त्यामुळे थोडं थोडं करायचा प्रयत्न करतो. काही साधक असे असतात, सद्गुरू जवळ आला ते अरे उपास करायला सांगत आहे, बरं आहे, तिथे भक्ती होते. कळलं? जागलेली गोष्ट खरं बरेच झालं. बरं, अरे बापरे बरं झालं नाही उपास करायला सांगत नाही, तर उपास करायला मला त्रास होतो म्हणा. म्हणजे अरे तू उपास करायला आलास की ना आलास, त्यापेक्षा तू ज्ञानासाठी आला आहे हे कळलं पाहिजे. कळलं? म्हणून कोण जवळ आहे कोण लांब आहे ह्याची तुला भेट, तू आणि सद्गुरू एवढं तुला बघता आलं म्हणजे आजूबाजूला तुला काही दिसता कामा नाही. ज्यावेळेला अर्जुनाला बाण मार सांगितलं आणि फक्त त्याला माशाचा डोळा दिसतो असं त्याने सांगितलं, तेव्हा त्यांना बाण मार म्हणून सांगितलं. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती. सत शिष्याला फक्त सद्गुरू दिसला पाहिजे, बाकीचे सगळे आहेत आणि नाहीत याचा भावच नसला. सद्गुरू समोर आणलं की सद्गुरू शिवाय त्याला दुसरं काही दिसता कामा नाही, तर तो खरा भक्त असतो, तो खरा अर्जुन असतो. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, अर्जुनाची ज्याला पात्र त्यांनीच ही ज्ञानेश्वरी ऐकावी. सुरुवातीला पहिलं ठणकावलं होतं ते, पण नंतर पण सावरलं की नाही, ते सगळंच बोलत जातं कोण अर्जुनची पात्रता बघणार. कारण त्यांना काळजी होती की अरे पात्रता म्हटली की सगळं म्हणून आपली पात्रता चला आपण घरी जाऊया असं होईल ना. ही जी पात्रता आहे की सद्गुरू शिवाय हे ज्ञान आपल्याला आत्मसात करताच येणार नाही. मग तो सद्गुरू प्रसिद्ध असो की न असो, ज्ञान तिथे आहे. तिथे कसलेही अत्यंत निरपेक्षपणा आहे. तुम्ही मोठे आहेत की छोटे आहेत हा भावच त्यांच्याकडे नाही. जो समोर शरण आलाय त्याचा स्वीकार करणं ही ज्यांची वृत्ती आहे ती सद्गुरू वृत्ती असते. तिथे सद्गुरू असते. सर्वसाधारण माणसाची बुद्धी वेगळी असते. आपल्याला ह्याचा फायदा होईल का? आपला हा त्रास देणार नाही ना, आपल्याला हे आपल्याबद्दल वाईट बोलणार नाही ना, त्याला आपण जवळ करायचा प्रयत्न करतो. कोणतरी आपल्याशी चांगला आहे त्याच्यावर आपण चांगले वागतो, आणि जो आपल्याशी पटत नाही त्याला फटकारून टाकतो आपण. तिथे सद्गुरू भक्ती नाही. किती आपण म्हणतो आम्ही सद्गुरूची पूजा करतो हे करतो, तसं तिथे नसतं. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य हे भक्तीतून प्रकट झालं पाहिजे, शिष्याच्या आचरणातून प्रकट झालं पाहिजे. जो शिष्य हा सद्गुरूंच्या ज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असेल तर तिथे सद्गुरू भावातूनच त्याचं बंधन करता आलं पाहिजे. तिथे सद्गुरू तो वेगळाच नसतोच. आणि म्हणून आपण सगळे गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी करत असतो. पण ही पौर्णिमा कधी होईल? ज्यावेळेला हे ज्ञान आपल्याकडे पूर्णत्वाला यायला लागतं. म्हणजे पौर्णिमेचा म्हणजे ज्ञानाची पौर्णिमा व्हायला पाहिजे. म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर होणं. आणि कलेने जसा चंद्र पौर्णिमेकडे जातो तसं साधक कलेने ते ज्ञान आत्मसात करता करता त्या ज्ञानाचं प्रकाश किंवा ज्ञानाची पौर्णिमा जेव्हा त्या साधकाच्या अंतःकरणात प्रकट व्हायला लागते त्यावेळेला ती गुरुपौर्णिमा असते. ही गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. त्यासाठी वर्षभर आपण हा अभ्यास केला पाहिजे.
फक्त सद्गुरूने आपल्याला एवढं सांगितलं तेवढंच कर, पुढचं काही करणार नाही, असं जर ज्याच्याकडे असेल तर त्याला ते जमणार नाही. सद्गुरूने अगदी सुरुवातीपासून एक 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 ज्ञानाचे मार्ग देत गेले. जवळ आलेल्या साधकाला पहिल्यांदा हार गळ्यात घातला आणि शरीर साक्षात परमेश्वर सांगितलं. पण शरीर साक्षात परमेश्वर म्हणजे काय, साधकाच्या लक्षात येत नाही. नवीन शिष्य आहे, त्याला काहीच कळत नाही, म्हणून त्याला पुस्तक सांगितलं वाच. ते परमेश्वर हाच पुस्तक, शरीर साक्षात परमेश्वर हाच हेच पुस्तक हातात द्यायचे की वाच, की ह्या शरीराच्या ठिकाणी परमेश्वरी कशी शक्ती नांदते आहे, तिथे दिव्यत्व कसं नांदत आहे ते पाहण्यासाठी ते द्यायचे. पण नवीन साधकाला ते जमणं कठीणच आहे. असं काय नाही तो पटकन झाला असं नाही. अगदी स्वरूपानंदांनी जेव्हा त्यांच्या सद्गुरूंचा अनुभव घेतला, बाबा महाराज म्हणायचे पुण्याचे, आणि स्वरूपानंद तल्लख होते, अतिशय होते. आपल्या गिरगावातच राहायचे. गिरगावच्या त्या चिकित्सक शाळेमध्ये ते होते, चिकित्सक आणखी गिरगावची शाळेत गावाला रत्नागिरीहून आले होते शिक्षक. त्यांच्या मामांनी त्यांना त्यांच्या त्या बाबा महाराजांकडे दिलं. त्यांनी त्यांना अनुभव दिला. तर त्यांनी नंतर प्रश्न विचारला सद्गुरूंना, मला विचारलं काय, आपणासारखी करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. तुम्ही मला अनुभव दिला, माझ्या काय बदल झालं मला कळत नाही. आपल्याला कधी असं वाटलं, आपण खुश झालं, अनुभव दिला, बस झालं, सद्गुरू माझ्याकडे प्रेमाने पाहिलं, बस झालं. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर इतके खुश होऊन जातो, पण त्यांनी विचार केला तर माझ्याला काही बदलच नाही. तुम्ही अनुभव दिला, बदल कुठे झाला. आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागे म्हटलं की मग ते कसं असं कसं हे झालं. तर त्यांच्या सद्गुरू त्यांना उत्तर दिलं, अरे तू दही दुधाचं दही करायचं त्याला विरजण घालतात, ते लगेच दही होत नाही, त्याला काही वेळ लागतो. तसं हे विरजण घातलेलं ज्ञानाचं तुला हळूहळू दही म्हणजे ज्ञानाने ते ज्ञान तुझ्याकडे ते प्रगट होईल, त्यावेळेला तुझ्याकडे ते परिवर्तन होईल, तिथे तुझ्याकडे बदल लक्षात येईल. सद्गुरू हा शिष्याला सतत ज्ञानाचं कण 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 देतच असतो. घेणारा पाहिजे लक्षात घ्या. देणारा तर भरभरून देत असतो, पण घेणाराच त्याची ओंजळी कमी पडते. ओंजळी कमी पडते म्हणजे शरणागती कमी पडते. लक्षात, ओंजळी म्हणजे काही ओंजळी नाही म्हणत, शरणागती कमी पडते. शरणागती कमी का पडते, सद्गुरूंनी म्हटलं उठ तर उठता आलं पाहिजे, सद्गुरू म्हटलं बस तर बसता आलं पाहिजे, इतकी शरणागती असली पाहिजे. मी कशाला बसू असं पडणार, कशाला उठू असंही पडणार. सद्गुरूंचा आता ह्याचा अर्थ काय, परत गोंधळ होतो लोक. आणि सद्गुरू उठ म्हटलं उठणार, बसला की शरणागत झाला का, नाही झाला. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणात झेलत राहिला म्हणजे कान सद्गुरूंनी काय सांगितलं इथे, हे माझ्या आचरणात येतं की नाही, मला हे समजलं की नाही, नाही समजलं मला परत विचारता आलं पाहिजे. मला ह्या म्हणजे आता जो मीपणा जो असतो तेव्हा मीपणाला आपण देवपणाकडे वळताना मला हे सद्गुरूंनी सांगितलेलं कसं ओळखता येईल, कसं सांगता येईल, त्याच्यावर त्यांना परत कसं विचारून परत कसं आत्मसात करता येईल इथे. म्हणून सतत सद्गुरूंकडे ऐकत राहिलं पाहिजे. म्हणून त्याला श्रवण भक्ती म्हणतात. श्रवण भक्ती म्हणजे सद्गुरूंचं ज्ञानाचं शब्द न शब्द आपण झेलत राहिला पाहिजे. सद्गुरूने रागावलं तरी ते झेलता आलं पाहिजे. कधी कधी सद्गुरू रागवतात, नाही असं नाही. आपले सद्गुरू कमी रागवतात. गोंदवलकर महाराजांचे सद्गुरू त्यांना पायाने लाताने मारायचे म्हणायचे. आपल्या सद्गुरू जर एक लात मारली असती तर परत कधी आलोच नसतो आपण, नको आम्हाला. लक्षात घ्या. शरणागतीचं कुठच्या मर्यादेत गोंदवलकर महाराज का सद्गुरूने शरणागत होतो, खड्डा काढला आणि खड्डा खणला, बस आतमध्ये जाऊ बसला, आता माझी ओढून घ्यायला लागलं. आपण काय केलं असतं, पळून गेलो असतो. अरे नको, हे खड्ड्यात घालतात आपल्याला म्हणाला. अरे ते ज्ञानाच्या खड्ड्यात पुरत होते तुला. ते गोंधवले काय महाराज झाले. आपण अजून त्या लेवलला पोहोचण्यासाठी तितकी शरणागती आपल्याला पाहिजे. लक्षात घे, ही शरणागती म्हणजे कुणाही जीवाचा नगड मचत, कुठेही पाहिलं तरी मला सद्गुरूचेच रूप दिसत आहे. सद्गुरू म्हणजेच आत्मसूर्य, आणि आत्मसूर्याचाच हा प्रकाश सर्वत्र आहे हे पाहता आलं तर तो सद्गुरूमय झाला. त्याला सद्गुरू वाचून दुसरं काही दिसत नाही.
नारायण माऊली एकसारखे सद्गुरू जवळ असतात म्हणून तिथल्या काही शिष्यांनी त्यांना सद्गुरूंना सांगून शेतावर पाठवलं. आता सद्गुरूंना सगळं कळत असतं, पण आता काही शिष्य कार्य करणारे असतात, काही सांगणारे असतात, कानामध्ये गुणगुणणारे असतात, सगळे शिष्य प्रकार असतात. तर मुद्दाम त्यांना कळण्यासाठी त्याने नारायण माऊलींना शेतावर पाठवलं. गेले बिचारे, सद्गुरू सांगितलं नाही जाणार कसे. पण तिथे गेल्या शेतावर बसला, राखणदारी करणारे सगळे झाडाझाडाचे सद्गुरू दिसायला लागले. ही त्यांची सद्गुरू भक्तीची परिसीमा होती. आम्हाला सद्गुरू दिसतो कुठे? म्हणून रूप आणि स्वरूप असं ज्यावेळेला महाराज सांगायचे, त्या रूपामध्ये स्वरूप आणि स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. हे ज्याला कळलं त्याला सगळीकडे सद्गुरू दिसायला लागला. सद्गुरू दिसायला डोळ्याला दिसत नाही, तो ज्ञानाला दिसतो. त्या अंतःकरणात तो सद्गुरू प्रकट झालेला असतो. त्यामुळे जेथे जातो तेथे तू माझा सांगाते, हा त्या भक्ताचा अनुभव असतो. आपण म्हणतो आपल्या बाजूला कुठे आहो, तू माझा सांगाती म्हटलं की सद्गुरू आपल्या बरोबर कुठे. सद्गुरू हा ज्ञानाने आपल्या संगतीत असतो, आपल्या भावातून संगतीत असतो, आपल्या प्रेमाने तो आपल्या बरोबर असतो. त्यांचे प्रत्येक ज्ञानाचा विचार जो आपण करतो तेव्हा ती त्यांची संगत असते, हे आपल्याला कळतच नाही. ज्ञानेश्वर आपल्या नारायण माऊलींना सद्गुरू त्यांच्या झाडाझाडा दिसत. म्हणजे किती दूर नेलं तरी हा शिष्य सद्गुरू पासून वेगळा राहू शकत नाही. लक्षात घेतलं, वेगळं देहाने वेगळे झाले, देहाने दूर झाले तरी सांगू शकत नाही. नाहीतर सगळी सेवा ते सद्गुरू नारायण माऊली सद्गुरूंची करत आहे. उठल्यापासून रात्री झोपती ते पूजा करायचे, ते चंदन झोकाळायचे, देवाला चंदन लावायचं, हे त्यांच्या बोटाला चंदन लावायचे. मग सद्गुरूचा हा बोट धरून ते देवाला लावायचे. तुम्हाला काय सद्गुरू करता येत नव्हतं का? नाही, सद्गुरू कौतुक करून घेत होते. लक्षात घ्या, ज्याचा जो भाव असतो त्या भावाप्रमाणे सद्गुरू आपल्या शिष्याकडनं ते करून घेतात. कारण त्या सद्गुरूचा शिष्याचा प्रेमभावच ते विरघळतात. शरणागती आणि प्रेमभाव याच्यातून शिष्य हा सद्गुरुमय होत असतो आणि सद्गुरू हा शिष्यमय होत असतो. शिष्याच्या लेवलला जाऊन सद्गुरू ते ज्ञान देतात. सद्गुरू वरच्या लेवललाच असतात, शिष्याला ते ज्ञान न कळण्यासारखं असतं. पण सोपं 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 करून सांगायला ते त्या शिष्याला जे कसं कळेल ह्या चिंतनातून ते एक 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 शब्द आणखीन सोपा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते शिष्यमय होतात आणि शिष्य सद्गुरू भावातून सद्गुरुमय होतो. हे ज्याच्याकडे नातं झालं तो सद्गुरू आणि शिष्य हे खऱ्या अर्थाने त्यांची भक्ती झाली. तिथे दोघंही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. मुक्तानंद स्वामी आणि नित्यानंद स्वामी ही शिष्य परंपरा त्यांची. मुक्तानंद स्वामी एका कोपऱ्यात बसून फक्त सद्गुरू पाहण्याचाच अभ्यास करायचे. सगळ्यांबरोबर ते बोलताना मुक्तानंद नित्यानंद स्वामी तिथे असतील ते एका वेळेला बसून फक्त बघत बसायचे. एकदा त्यांनी दुसऱ्या कुठेतरी जा म्हणून सांगितलं, तिथे जाऊन तिथे राहा. त्यांना जावत नव्हतं, पण सद्गुरूंनी सांगितलं मुक्तानंद स्वामींना, ते गेले. तिथेही त्यांना सतत जितकं विरह होतो सद्गुरूचा, ते विरह व्हायला लागतो. विरह की सद्गुरू आहेत, सद्गुरूंशिवाय मला जमत नाही, सद्गुरू, पण त्याच्यातून तो सद्गुरूचं स्मरण करायला लागतो. आणि पुन्हा आले तर एकदा दोघं होते तर एकदा ते नित्यानंद उठले आणि त्यांचं अंग दाटायला लागले. मग असं कसं? हे सद्गुरू प्रेम असतं. सर्वसाधारण माणसाला हे प्रेम कळणारच नाही. तिथे तो शिष्य आणि ते सद्गुरू यांच्यामधलं जे नातं आहे ना, तीच खरी भक्ती असते. तिथे बाहेरचा दिखावाच नसतो कसा. तिथे दोघांचं जे प्रेम असतं आणि त्या प्रेमातून शिष्य हा परत सद्गुरुमय होत असतो. म्हणून ही गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा, जेव्हा आपण परंपरा म्हणजे गुरु शिष्याचा जो संबंध आहे तो भक्तीचा असला पाहिजे, शरणागतीचा असला पाहिजे. तिथे सद्गुरूचं महत्व पण असतं, सद्गुरूंची महानता पण असते, सद्गुरूंचं दिव्यत्व पण असतं आणि ते शिष्यांमध्ये ते ओतत असतात. म्हणून इतर कोण काय करतात त्यापेक्षा हा शिष्य मी म्हणून जो आहे आणि सद्गुरू यांचा माझा आमच्या दोघांचा काय संबंध आहे हे ज्या शिष्याला कळतं, ज्या सद्गुरूंना कळतं, त्यांना बाकी जगाची कसली पर्वा. आणि म्हणून आपल्याला ही जी भक्ती करायची असते ती अद्वितीय भक्ती आहे. अद्वितीय, दुसरं कोणच नाहीये. एकच एक सद्गुरूंचं ज्ञान आणि सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे आचरण इतकं सहज झालं पाहिजे की ते सहज होणं, की तिथे परत विचार करायला मी आता असं वागू की तसं वागू नाही.
सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे वाचन. पण त्या सर्वात मोठा म्हणजे कोणाही जीवाचा न घडो मत्सर. एकच लक्षात ठेवा, आपल्याला मत्सर येतोय कोणाला, आपण सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे वागत नाही, अजून आपल्याला वागायचं आहे. खूण आहे, खूण सांगितली. मत्सर सर्वांना येतो, जीवभावात असलेल्या प्रत्येकाला. दोन भावांमध्ये पण एका भावाला आईने जवळ केलं, दुसऱ्या भावाला मत्सर येतो, लगेच ते रडतं, लहान मुलं असलं तरी. किंवा आईने आपल्या दुसऱ्या लहान बाळाला घेतलं जवळ आणि ह्याला नाही घेतलं, हे रडतं का? मत्सर. जन्मतच मत्सर असतो. म्हणून शिष्य आणि गुरु झाला तरी इतर शिष्यांचं कोणी कौतुक केलं सद्गुरू पाहिलं की ह्याला मत्सर होतो. अशा गोष्टी आपण बघतो परंपरेने. ज्यावेळेला ह्या परमार्थामध्ये पण हा मत्सर कोणाची पाठ सोडत नाही. मत्सर म्हणजे मत्सर, मत म्हणजे मीपणा आहे, तो बाजूला झाला पाहिजे. हे ज्याला कळलं त्याचा मत्सर केला. कळलं म्हणजे हा कळलं, नुसतं कळलं कळलं उपयोग, शब्दाचा अर्थ कळला म्हणजे नाही. आपल्या आचरण कोणाला तरी जवळ सद्गुरू घेत असेल तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, अरे काय सद्गुरूचं कौतुक आहे, कसे घेतात जवळ, कळलं ना. तर आपण म्हणतो हा काय एवढा मोठा शहाणा, ह्याला कशाला घेतलं पाहिजे जवळ, आम्ही काय कमी करतो का कार्य, असं म्हणणारे लोक असतात. पण तो मत्सर असतो. असं जे वाटतं ना तोच मत्सर असतो. म्हणजे ते काय द्वेष येतो, तो आणखी पुढची गोष्ट. द्वेषाने एकमेकाला खड्ड्यात घालायचा प्रयत्न करतात. परमार्थात सुद्धा असं चाललं. म्हणजे तिथे परमार्थ उरत नाही. परमार्थ हा गेला बाजूला, सगळं वाहून गेला. ज्याला सद्गुरूंचं स्मरण अखंड असतं तिथे सद्गुरू नांदतात. सद्गुरू तत्व आहे ते सतत असतं. सगळे शिष्यांची वाक्य, आपलं सगळ्या सद्गुरूंची वाक्य बघा तुमच्या लक्षात येईल. स्वरूपानंद ज्यावेळेला जाण्याची वेळ त्याच्या अगोदर ते म्हणाले मी आता इथेच राहणार आहे. गंमत बघा. म्हणून स्वरूपानंदाच्या शिष्यांची सगळी भावना आहे की तिथे पावसला त्यांचं वास्तव्य आहे, अस्तित्व आहे. साईबाबा जाताना म्हणाले की माझी हाडं, म्हणजे समाधी त्यांची ठेवली, ती हाडं पण तुमच्याशी बोलतील. अर्थ कळत नाही आपल्याला, ती हाडं बोलणार आहेत, हाडं नाही बोलत. ते चैतन्य स्वरूप तिथे राहतं आणि त्या चैतन्य स्वरूपाकडून प्रतिसाद मिळतो. ते रूप राहतच नाही. कारण रूप म्हणजे देव म्हणजे सद्गुरू नव्हे. सद्गुरू म्हणजे ते चैतन्य स्वरूपच, अनंत चैतन्य स्वरूप. हा ज्याच्याकडे भाव तोच खरा सद्गुरू असतो. तिथे देव हा जो असतो तो फक्त मार्गदर्शनासाठी असतो, जाणीवपूर्वक जाणण्यासाठी असतो, जाणीवपूर्वक इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरूचा देह असतो. बाकी तिथे आदर सत्कार करण्यासाठी तो देह त्याचा उपयोग होतच नाही. त्याचा उपयोग फक्त एकच असतो की जे त्यांना शरणागत होत असतात त्यांना तरी मार्गदर्शन करायचं, हे त्यांचं कार्य असतं. म्हणून सगळे सद्गुरूंचं कार्य हेच असेल. म्हणून म्हटलं गोंदवलेकर महाराज म्हणा किंवा आपले स्वामी समर्थ, ही सगळी जेव्हा श्रेष्ठ सद्गुरू आपण म्हणतो. कारण म्हणजे सद्गुरू तत्व म्हटलं की ते श्रेष्ठ कनिष्ठ काहीच नसतं. सर्व चैतन्य भावात असतात. म्हणून एकाच चैतन्यातून निर्माण झालेली विविध रूप सद्गुरूंची रूप म्हणतो. आता मी थोडक्यात इतरांची पण रूप आहेत, ती समत असतात. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो. म्हणून कोणत्याही संतांकडे पाहिलं की तुम्हाला तिथे शरणागतच व्हायला पाहिजे. अगदी निसर्गदत्त आपल्याला माहित नाही, पण कोणी सांगलं निसर्गदत्त ज्यांनी वाचलं असेल पुस्तक त्यांना माहिती आहे ते आत्मज्ञानी कसे सांगायचे. तिथेही आपल्याला नतमस्तक होता आलं पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हटले तिथेही नतमस्तक, कारण तिथे आपलाच सद्गुरू असतो. तिथे निसर्गदत्तांना पाहिलं तुम्ही आपल्याच सद्गुरूला नमस्कार करत असता. गोंदवलेकर महाराज की कुठेही, म्हणजे आता अनेक पंथामध्ये आहेत, असं काही नाही की नाही. तसं जे हे ज्ञान जिथे प्रगट आहे, जिथे निरपेक्षपणा आहे, जिथे साधकांचा उद्धार व्हावा ही तळमळ आहे, तिथे सद्गुरू तत्व असतं. एवढीच एक खूण लक्षात ठेवता आली. जिथे पैशाचा व्यवहार आला, परमार्थ नाही त्याला. जिथे व्यवहार करायला लागला, इथे या आम्ही तुम्हाला एवढे पैसे मिळाले तर आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ, तो व्यापार आहे. तिथे परमार्थ नाही, लक्षात. आणि तो परमार्थ तिथे सिद्ध होऊ शकत नाही. कारण तिथे देणं घेणं हे पैशाचं म्हणजे स्वार्थाचं असतं, देहाच्या अपेक्षेत स्वार्थाचं असतं. म्हणून सद्गुरूंचं जे महात्म्य आहे ते शिष्य ते ज्ञान किती आचरणात येतो आणि त्याच्या ज्ञानातून किती प्रगट होतं त्यावर अवलंबून असतं. परत लक्षात घ्या, जे
अंधारामध्ये जीवन जगणारे प्राणी आहेत त्यांना सूर्याचं महात्म्य काय कळणार? उलट सूर्य उगवल्यानंतर काळोखात लपून बसणार. आपण म्हणतो ना ते निशाचर म्हणतो त्याला. आणि जे अहंकाराचर आहेत त्यांना सद्गुरूचं महात्म्य कळणार. तिथे त्याने आपला अहंकारच बाजूला करून सद्गुरू समोर यावं लागतं. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत आणि निश्चित भक्ती योग जाणवंत. ते आहे ते भगवंत आहे. म्हणून प्रत्येक रूपाच्या ठिकाणी आपल्याला त्याचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे. बोलण्यातून आपण कोणालाही दुखवता कामा नये. जरी समोरचा माणूस वेडावाकडा वागत असेल तरी त्याला बोलता कामा नये. अगदी जवळ ऐकणारा असेल तर त्याच्या हळूच कानात सांगायला काही हरकत नाही, सगळ्यांच्या समोर न बोलता. बाई तू चुकतोयस. त्याने ऐकलं नाही तरी हात जोडून सॉरी म्हणून परत बाजूला केलं पाहिजे. हे ज्याला कळलं तो सद्गुरूंचं ज्ञानाप्रमाणे आचरणात असतो. म्हणून सतत हे ज्ञान आपल्या आचरणात यायला पाहिजे. गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हणजे आपल्या शुद्धीकरण किती झाल्याचं परिमाण आहे. गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेत माझं किती शुद्धीकरण झालं, आता ह्या वर्षी किती झालं, आता ह्या वर्षी मी किती प्रगती केली, हे ज्याचं त्यांनी स्वतःचं परीक्षण करायचं असतं, दुसऱ्यांचं नाही. नुसते प्रपंचातले प्रश्न सुटले म्हणजे सद्गुरू भक्ती झाली नाही. तो निसर्ग नियम आहे, तिथे शहाणपण आहे. पण आपल्या ठिकाणी ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण किती उरलं हा हिशोब पाहिजे. सद्गुरू व्यापार करतात तो ह्या ज्ञानाचा व्यापार असतो. तुझ्याकडे किती आता तुझ्याकडे स्मरण आहे सांग. सांग म्हणजे ते ओळखत असतात. अरे ह्याच्याकडे अजून किती ते व्हायचंय, अजून व्हायला पाहिजे. सद्गुरूंना कळतं किंवा आम्हाला कळतं, त्यांना नाही कळत का? कळतं पण ते दाखवत नाही माहिती आहे म्हणून. ते फक्त जवळ करत असतात की जितका जवळ करून करून याला त्याचं शुद्धीकरण होईल हाच विचार त्यांच्याकडे. म्हणून ही जी समत्वाची दृष्टी असते ती सद्गुरूंकडे असते. तो हा श्रीमंत म्हणून तो गरीब आहे, तो अज्ञानी अज्ञानी हा भाग त्यांच्याकडे असतो. त्यांच्यासमोर सगळेच सारखे असतात. म्हणून त्या दृष्टीची ती समदृष्टी ज्यांच्याकडे असते ते सद्गुरू असतात. नेहमी लक्षात ठेव. म्हणून आपल्या सद्गुरूंचं आपण म्हणतो महात्म्य पुढे ते इथे आहेत. हे जे मी सगळं सांगतोय आपल्या सद्गुरूंचे गुण सांगतोय. आपल्या सद्गुरूंनी आपल्या समोर हा जो त्यांच्या गुणांचा आदर्श ठेवलेला आहे तो जर मला आत्मसात करता येत नसेल तर आपल्यासारखे आपणच कम नशिबी आहोत. भाग्यवंत आहोत, सद्गुरूंच्या जवळ आलो, पण ज्ञान घेत नसेल तर आपली झोळी फाटलेलीच राहिली. लक्षात ठेवा. म्हणून सावध व्हायचंय. सावध काय व्हायचंय? प्रपंचातले प्रश्न सुटावेत ही चांगली गोष्ट आहे. आपण म्हणत नाही प्रपंच फाटका असताच कामा नये, तर चांगलाच असला पाहिजे. कारण सद्गुरूंचं ते वाक्य प्रपंच नेटका पाहिजे. पण परमार्थासाठी ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्याकडे ती तळमळ हवी. ते ज्ञान मिळवण्यासाठी जिथून जिथून मिळतं तिथून तिथून मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सद्गुरूंचं ज्ञान आपल्या आचरणात आलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणत्याही सद्गुरूंचे शिष्य असा, चैतन्य भावातून हे सद्गुरू म्हणजे एकच रूप असतं आणि ज्याचा सद्गुरू जो ते त्याचं रूप. हे सर्व संत ज्यावेळेला आपण म्हणतो संतांचं रूप. तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलं का? आम्ही म्हणतो हो पाहिलं. का? आम्ही सद्गुरूंना पाहिलं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलं. लक्षात घ्या. ही ज्याच्याकडे भाव असेल त्याला सद्गुरूंबद्दल महात्म्य सांगायची गरज लागत नाही. की श्रीकृष्णाला पाहिलंय का? हो. आम्ही सद्गुरूंना पाहिलं म्हणजे श्रीकृष्णाला पाहिलं. श्रीकृष्ण रूप कोणी पाहिलंय? 5000 वर्षापूर्वी ते रूप होतं. ते अगदी सुंदर चित्रकाराने सुंदर सुंदर रूप दिलंय. आता शिवाजी महाराजांचा खरा चेहरा कोणाला माहिती आहे? प्रत्येक जण कलाकार आपल्या दृष्टीने शिवाजी महाराजांचा चेहरा दाखवतोय. पण खरं रूप जे दिसतं तिथे बघ ना. जे रूप सद्गुरूंचं आहे तिथे श्रीकृष्ण आहे, तिथेच सगळे संत महात्मा आहेत. ज्यांचं ज्ञान आपण तुकाराम महाराज हे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज हे म्हणतात. म्हणजे नेमकं काय? आपले सद्गुरू हे म्हणतात हेच आपल्याला लक्षात आलं. हे सगळं ज्ञान आहे ते सद्गुरूच सांगतात. सद्गुरूनेच हे निर्णय रूपाने हे ज्ञान दिलेलं आहे. हा भाव ज्याच्याकडे असतो तिथे सद्गुरू सर्वत्र आहे हे कळतं त्याला. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ हा भावच राहत नाही. तिथे म्हणून म्हटलं पर्सनली पण एकमेकाकडे पाहताना श्रेष्ठ कनिष्ठ भाव येताच कामा नाही. एकमेकाबद्दल स्पर्धा करताच कामा नये. तू किती करतोय, मी किती करतो हा भागच नाही.
आपल्याला आपल्याशी स्पर्धा करून आपल्याला आपली उन्नती साधायची आहे आणि त्यासाठी आपल्याला ही सद्गुरू भक्ती आत्मसात झाली पाहिजे. वरवरची भक्ती उरता कामा नाही, ती अंतरात मुरली पाहिजे, घुसली पाहिजे. कट्यार काळजात घुसली असं म्हणतात ना, तशी सद्गुरूंची भक्ती काळजात घुसलेली पाहिजे आणि ती दाखवता येत नाही कोणाला, काळीच कोणाला दाखवता येणार. ही त्या आचरणातूनच प्रकट झाली पाहिजे, त्या ज्ञानातून प्रकट झाली पाहिजे, तेव्हा तो खरा शिष्य आणि त्याची ती खरी सद्गुरू भक्ती. आणि अशी सद्गुरू भक्त आपण सर्व व्हायला हवे. सांगण्याचा हेतू हाच, आपली दृष्टी तिथे वळवा. सद्गुरूने भरभरून दिलेलं आहे ते आपण आपल्या ओंजळीत म्हणजे आपल्या अंतःकरणात कसं धरायचं आहे, हाच अभ्यास आपल्याला पुन्हा पुन्हा करायचा आहे. पुन्हा पुन्हा अभ्यास केल्याच्या ते होणार नाही. कारण जीवभावातून देवभावात उडी मारायची आहे, ती सोपी नाही. लक्षात घ्या, ती उंच उडी मारताना लांब काठीवर धरतो, बघितलं ना ऑलिम्पिकमध्ये, आणि शेवटी उंच अशी काठी आहे त्याच्या पलीकडे त्याला जायचं असतं. मग तो उडी मारतो आणि ती काठी सोडतो तेव्हा तो पलीकडे जातो. काठी नाही सोडली तर परत मागे येतो. त्याच वेळेला त्या क्षणाला ती आडवी काठीला टच न करता जो पलीकडे जातो तो जिंकला. जास्तीत उंच उंच त्याला दाखवतो. सद्गुरू भक्ती अशी आहे, ही सद्गुरू भक्तीमध्ये ही अहंकाराची काठी बरोबर असते जीवाच्या. सद्गुरूचा आधार मंत करणार त्यांनी काठी धरून तो धावतोय आणि जेव्हा वेळ येते ती काठी सुटली पाहिजे. कधी सुटेल? जो सद्गुरूला शरण करेल त्याची काठी सुटते, नाही तर सुटणार नाही. म्हणून सद्गुरू भक्ती सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे असं जे आपण म्हणतो. की अगदी अज्ञानी असो ज्ञानी असो, त्याला खूप ज्ञानाची गरज नाही, त्याला फक्त शरणागती हवी आणि सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे मला वागायचं आहे एवढं कळलं तरी ती काठी त्याची कधी सुटली त्याला कळणार नाही आणि तो पलीकडे देवाच्या प्रांतात कधी गेला हे कळणार नाही. आणि असे सगळे आपण देवाच्या प्रांतात जायला हवं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. आणि सर्वांचं कल्याण व्हावं ही भक्ती सर्वांच्या अंतःकरणात मुरावी अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. जय सद्गुरू, जय श्री. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ